Praise God. Bit and bridle not needed for believers. लगाम विश्वासू लोकांसाठी गरजेचा नाही. Bit and bridle not needed for believers. लगाम विश्वासू लोकांसाठी गरजेचा नाही, हे असं मी सुरू केला होता. But is it true? पण हे खरं आहे का? We will see. बघूया. Psalm 32 verses 8 and 9. स्तोत्र संहिता 32 8 आणि 9 तिथून मी बोलत आहे. स्तोत्र संहिता 32 8 आणि 9. I will instruct you, I will teach you in the way you should go, I will guide you with my eye. Do not be like the horse or like the mule, which have no understanding, which must be harnessed with bit and bridle, else they will not come near you. This is the word of the Lord. स्तोत्र संहिता 32 8 आणि 9 तिथे लिहिलंय, मी तुला बोध करीन आणि ज्या मार्गात तू चालावे तो मी तुला शिकवीन. तुझ्यावर माझी नजर ठेवून मी तुला मसलत देईन. ज्याला काही बुद्धी नाही त्या घोड्यासारखे किंवा खेचरासारखे तुम्ही होऊ नका, तर त्यांना आवरण्यासाठी त्यांचा साज म्हणजे लगाम व बागदोर असलाच पाहिजे, नाहीतर ती तुझ्या जवळ यायची नाहीत. Praise the Lord. हालेलुया. Since we have already started this message, I had shared with you the first point. हा विषय मी सुरू केलेला होता आणि तेव्हा एक पहिला मुद्दा सुद्धा मी तुम्हा लोकांना सांगितलेला होता. Seek his guidance. तुम्ही त्याच्या मार्गदर्शनाला शोधा. I will instruct thee and teach thee in the way thou shalt go. मी तुला बोध करीन आणि ज्या मार्गात तू चालावे तो मार्ग मी तुला शिकवीन असं तो म्हणालाय. So I will just take off from where I left last week. तर गेल्या आठवड्याला जिथे मी संपवलं होतं तिथून पुढे जायचा प्रयत्न करतो. God wants to lead us. देवाला आपल्या प्रत्येकाला मार्गदर्शन करायची इच्छा आहे. As a shepherd has to lead the sheep, so God wants to lead his children. जसं एखाद्या मेंढपाळाला आपल्या मेंढरांना मार्गदर्शन करावं लागतं, त्या पद्धतीनं देवा आपल्या लोकांना मार्गदर्शन करू इच्छितो. Many times God has led me along these 20 years. अनेक वेळा या गेल्या 20 वर्षांमध्ये देवाने मला मार्गदर्शन केलेलं आहे. So many times he had spoken to me. अनेक वेळा देव माझ्याशी बोललाय. Many times in fact he had spoken to me through the inward witness. अनेक वेळा देव माझ्याशी आतमधील साक्षीच्या द्वारे सुद्धा बोललाय. Then he had spoken in me through the inward voice of the Holy Spirit. त्याच पद्धतीनं देव अनेक वेळा माझ्या अंतःकरणामध्ये पवित्र आत्म्याच्या आतील वाणीद्वारे सुद्धा बोललाय. Again he had also spoken to me very rarely, just twice or thrice, through the authoritative voice of the Holy Spirit. त्याच पद्धतीनं गेल्या 20 वर्षात 2 ते 3 वेळेला प्रभू देवा पायाशी अधिकारयुक्त वाणीनं सुद्धा बोललेला आहे. And that was the reason, one of the reasons that I could really walk in the plan that he had for our church. आणि हे अनेक कारणांपैकी एक कारण आहे की ज्या कारणामुळे आपल्या चर्चसाठी देवाची जी योजना होती त्या योजनेत मी चालू शकलो आणि चालत आहे. Praise the Lord. Hallelujah. I had shared with you so many times मी बऱ्याच वेळेला तुम्हाला हे सांगितलंय how the Lord had spoken to me and guided me. कशा पद्धतीनं देव माझ्याशी बोलला आणि देवाने मला मार्गदर्शन केलं. Many times he saved me. अनेक वेळा देवानी मला वाचवलं. Many times he told me beforehand who is going to attack me. अनेक वेळा देवाने अगोदरच मला सांगितलं की माझ्यावर कोण हल्ला करणार आहे. That also I shared with you, I believe. आणि मला असं वाटतं की हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलंय. There were times अशी वेळ होती. he also saved me from some robbers who were going to rob away the church money. देवाने मला काही चोरांपासून सुद्धा वाचवलं की जे चोर चर्चचा पैसा चोरायला आले होते. That also I shared with you. हे सुद्धा मी तुम्हा लोकांना सांगितलेलं आहे. You see, even Paul had this kind of witness in him. तर त्याच पद्धतीनं तुम्ही पाहता की पॉलच्या अंतःकरणात सुद्धा अशा पद्धतीची साक्ष होती. And when Agabus the prophet came to him आणि एक अगाबस नावाचा संदेष्टा पॉलकडे आला and he told him आणि त्याने पॉलला सांगितलं that he would be bound hand and feet and he would be delivered to the Gentiles. तुझे हात पाय बांधले जाणार आहेत आणि तुला परराष्ट्रीय लोकांच्या सुपूर्त केलं जाणार आहे. Acts 21 verse 12. त्याच्यासाठी तुम्ही प्रेषित 21वा अध्याय आणि 12वे वचन काढा. There he said it very clearly. तिथे अगदी स्पष्टपणे लिहिलेलं आहे. In verse 11 he said, when he had come to us, he took Paul's belt, bound his own hands and feet and said, thus says the Holy Spirit, so shall the Jews at Jerusalem bind the man who owns this belt and deliver him into the hands of the Gentiles. Now when we heard these things, both we and those from that place pleaded with Paul not to go up to Jerusalem. प्रेषितांची कृत्ये 21, 11 आणि 12. तो आमच्याकडे आला आणि पॉलचा कमरबंद घेऊन आपले हातपाय बांधून म्हणाला, पवित्र आत्मा असे म्हणतो, हा कमरबंद ज्या मनुष्याचा आहे त्याला यरुशलेमेत यहुदी लोक याप्रमाणे बांधून राष्ट्रांच्या लोकांच्या हाती देतील आणि या गोष्टी ऐकून तो यरुशलेमेस जाऊ नको अशी आम्ही व तेथील लोकांनी त्याला विनंती केली. Then Paul answered, what do you mean by weeping and breaking my heart? आणि मग पॉलनी उत्तर दिलं
की याचा अर्थ काय, तू काय म्हणजे तू काय म्हणायचा प्रयत्न करत आहेस. For I am ready not only to be bound in verse 13 but also to die at Jerusalem for the name of the Lord Jesus. 13व्या वचनात लिहिलंय पहा, तेव्हा पॉलने उत्तर दिले, तुम्ही रडता व माझे मन खचवता हे काय करता, कारण मी केवळ बंधात पडण्यासच नव्हे तर प्रभू येशूच्या नावासाठी यरूशलेमेत मी मरायलाही तयार आहे. Paul said, पॉल म्हणाला, don't break my heart. की माझं हृदय तुम्ही अशा पद्धतीने तोडू नका. Don't weep before me. माझ्या समोर तुम्ही असं रडत बसू नका. I am ready to die. मी मरायला सुद्धा तयार आहे. तुम्ही काय असं सगळं बोलून आणि म्हणून मला खचवताय. Praise the Lord. मी काही खचण्यासारखा माणूस नाही. I remember मला आठवतं reading about one pastor. एका पास्टरांविषयी मी एकदा वाचत होतो. He had gone out with his wife for dinner. हे जे विशिष्ट पास्टर होते ते आपल्या पत्नीला किंवा बायकोला घेऊन बाहेर जेवायला गेले होते. Suddenly while they were having their dinner he told his wife, अचानक ते जेवत असताना आपल्या बायकोला म्हणाले, I sense that we need to go home. मला असं जाणवतंय, मला असं वाटतंय की आपण घरी जावं. See, I sense that we need to go home. मला असं वाटतंय की आपण घरी गेलं पाहिजे. He didn't say I feel. ते असं नाही म्हणाले की माझी अशी भावना आहे. See, feelings are different, sensing is different. भावना वेगळ्या असतात, पण अंतःकरणात एक जी जाणीव होते ना, ती जाणीव वेगळी असते. Feeling comes from the soul, sensing comes from the spirit. भावनांचं काय आहे, भावना जीवामध्ये येतात, पण आत्म्यातली जाणीव आत्म्यातच येते. And then he said, I don't know why we should do this, but the Holy Spirit is giving me this witness that we need to get up and go home. आणि ते म्हटले, मला ठाऊक नाही असं का होत आहे, परंतु आत्म्यात कुठेतरी पवित्र आत्मा मला अशी जागृतता देत आहे की आपण घरी जावं. And so as they returned home, आणि जसं ते दोघं जण घरी परत आले, they saw that their neighbor's house was on fire. त्यांनी पाहिलं की त्यांच्या शेजाऱ्याच्या घराला आग लागली आहे. Now they had these bungalows, individual bungalows. आता त्यांचे स्वतःचे प्रत्येकाचे असे लाईनीनं बंगले होते. In fact, the whole line were in flames. आणि सगळ्या पूर्ण लाईनीला आग लागली होती बंगल्यांच्या. And to make matters worse, the wind was on this side so that the flame was ready to now engulf his house too. आणि त्याच्यामध्ये भर घालायला वारा पण अशा दिशेने वाहत होता की आता ती जी आग आहे ती या पास्टरांच्या घराला लागणार होती. That was the time त्या वेळेला the family prayed. त्या परिवाराने प्रार्थना केली. God worked a miracle. देवाने चमत्कार केला. Suddenly it started raining. अचानक पाऊस पडायला लागला. Suddenly it started raining. अचानक पाऊस पडायला लागला. And the flames were shut off there itself. It could not reach their house. आणि ती आग मग त्या पास्टरांच्या बंगल्यापर्यंत पसरू शकली नाही, तर ती तिथेच थांबली. Praise the Lord. देवाला धन्यवाद. So there will be many times God will be leading you individually. तर अशा पद्धतीने देवबाप अनेक वेळेला वैयक्तिकरित्या तुम्हाला मार्गदर्शन करेल. Even if you want to decide upon which kind of job to take. आणि जरी तुम्हाला नोकरी कुठली करू, ही एक जी साधी बाप माणसाच्या जीवनामध्ये असते की मी कुठली नोकरी करू, काय नोकरी धरू, याच्या विषयीने सुद्धा, or which job I should leave. किंवा मी कुठली नोकरी सोडली पाहिजे, कुठली नोकरी मी धरली पाहिजे. The first thing you need to do is go on your knees and place it before the Lord. तेव्हा पहिली गोष्ट करायची की गुडघे टेकायचे, गुडघ्यांवर जायचं आणि देवासमोर सगळं मांडायचं की असं असं आहे. You will get an inner witness in आणि you. त्याच्यानंतर तुम्हाला आतमधून एक प्रकारची साक्ष कळेल. And the more you think about the new job, आणि जेवढं मग तुम्ही त्या नवीन कामाविषयी किंवा नोकरीविषयी विचार कराल, and if that is the work God wants you to go, you will sense a relaxation in your spirit. आणि खरोखरच देवाने तीच नोकरी तुमच्यासाठी आयोजित करून ठेवली असेल तर तुमच्या अंतःकरणामध्ये, तुमच्या आत्म्यामध्ये तुम्हाला एक आरामाची आणि विसाव्याची भावना किंवा एक अशी जाणीव वाटायला लागेल आतमधून. You will sense a joy and even you will sense something good in एक you. प्रकारचा आनंद तुमच्यात यायला लागेल, तुम्हाला असं चांगलं वाटायला लागेल. But the more you think about your old job, पण मग जेवढं तुम्ही तुमच्या जुन्या नोकरीचे विचार कराल, you will sense a fear in you, a tight thing inside of your stomach. तुम्हाला कदाचित भीती वाटायला लागेल, पोटामध्ये गोळा आल्यासारखा व्हायला लागेल. Then you need to tell the Lord, मग तुम्ही प्रभूला सांगायचं, Lord, if you want me to take that new job, then open up the door for me. प्रभू जर तुझी इच्छा आहे की ही नवीन नोकरी मी धरावी, तर माझ्यासाठी ते दार तू उघड. Let things just fall in my lap. आणि माझ्या मांडीमध्ये गोष्टी पडल्यासारख्या ही नोकरी माझ्या मांडीत घाल. You see, you will get a green signal. I told you last week, you get a green signal. तुम्हाला हिरवा कंदील दिसेल देवाकडून आलेला. And you need to heed to that witness. आणि मग ती जी साक्ष आतमधून तुम्हाला जाणवत आहे ती ऐकायला पाहिजे, त्याचं आज्ञापालन करायला पाहिजे. I tell you, मी सांगतोय, if we can only learn to follow that inward witness, जर तुम्ही फक्त आतमधून जी साक्ष आपल्याला जाणवते त्याच्या मागे चालायला जर शिकलात ना, God can make you rich. परमेश्वर तुम्हाला धनवान करेल. Yes, God can make you rich. परमेश्वर तुम्हाला धनवान करू शकतो. Because कारण God said, देव म्हणाला, I will instruct you. मी तुला मार्गदर्शन करीन. I will instruct you. मी तुला मार्गदर्शन करीन. And that Hebrew word instruct also means
prosper. आणि हिब्रू मध्ये मार्गदर्शन हा जो शब्द दिलेला आहे त्याचा अर्थ असाही लागतो समृद्धी. I will prosper you. मी तुला समृद्ध करीन. God's instruction always brings prosperity with it. याचा अर्थ काय झाला? देवाचं मार्गदर्शन नेहमी समृद्धी घेऊन आपल्या जीवनात येतं. Praise the Lord. Hallelujah. He can guide you in all the affairs of your life. देव तुम्हाला तुमच्या जीवनातल्या प्रत्येक भागामध्ये मार्गदर्शन करू शकतो आणि करेल. Financial as well as material as well as spiritual. आर्थिकरित्या म्हणजे पैशाच्या बाबतीत म्हणा किंवा भौतिक गोष्टींमध्ये म्हणा, आत्मिक जगामध्ये म्हणा. But for that you need to have your spiritual antenna raised up. पण त्याच्यासाठी तुमचा आत्मिक अँटिना वर असायला हवा. But if you have your worldly antenna TV up there, you will get all the more worldly. पण जर जगातल्या अँटिना टीव्हीचे अर्थात अलीकडे अँटिनाचा जमाना गेला, अलीकडे डिश टीव्ही हा जो प्रकार असतो तसं वरती लागतं. ते जर वरती लागलेलं असेल तर मग हे सगळं आत्म्यातलं कधीच ऐकायला येणार नाही. You should have your spiritual antenna up. आत्मिक अँटिना वर पाहिजे. And God will speak to you. मग देव तुमच्याशी बोलेल. But if you are spending more time before I idiot box or the TV, then you get all those things in us. परंतु टीव्हीच्या समोर जर तुम्ही सिरियल बघत जास्त काळ घालवत असाल तर मग काही आशा नाही. होपलेस सिच्युएशन. हालेलुया. Richness does not mean you will become a millionaire overnight. तुम्ही धनवान व्हाल म्हणजे मी असं म्हणत नाहीये की एका रात्रीमध्ये तुम्ही करोडपती किंवा अब्जोपती व्हाल. See, when Bible speaks about riches, बायबल मध्ये जेव्हा तुम्ही धनवान व्हाल किंवा संपत्ती याविषयी लिहिलेलं आहे it does not mean millionaires. याचा अर्थ असा नाही की तू धनवान होशील म्हणजे तू अगदी स्ट्रेट अवे करोडपती होशील. See, you will be, तुम्ही व्हाल सुद्धा. but the real meaning of riches is full supply. पण तुम्ही धनवान व्हाल, तुम्ही समृद्ध व्हाल याचा खरा अर्थ काय आहे माहितीये? तुम्हाला संपूर्ण पुरवठा केला जाईल. कमी Praise the पडणार Lord. नाही. कमी पडणार नाही. Full supply. संपूर्ण पुरवठा केला जाईल. I'm not saying you will have oil wells, you will have petrol pump, you will have, see all the, I'm not saying that will be your portion मी असं overnight. म्हणत नाहीये की तुमच्या स्वतःच्या मालकीची तेलाची खाण असेल आणि पुण्यामध्ये तुम्ही स्वतःच्या मालकीचे 10 पेट्रोल पंप घालाल असं मी शिकवलं नाही. Riches means full supply. धनसंपत्ती किंवा समृद्धी म्हणजे तुम्हाला कमी पडणार नाही, तुम्हाला संपूर्ण पुरवठा मिळेल. The Lord is my shepherd, I shall not lack. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. And this will not happen overnight. आणि हे काय एका रात्रीमध्ये होत नाही. But as you learn to develop your spirit, पण जसं तुम्ही तुमच्या आत्म्याला विकसित करायचा प्रयत्न कराल, as you allow your spirit to get in touch with the inward witness, जसं तुम्ही तुमच्या आत्म्याला आतील साक्षीला ऐकू द्याल, He will guide you in every area of your life. तेव्हा मग देव तुम्हाला तुमच्या जीवनातल्या प्रत्येक भागात मार्गदर्शन करायला येईल. David was guided so many times by the Spirit of God. उदाहरणार्थ दावीद राजा जो होता त्या दावीद राजाला अगणित वेळेला देवाच्या आत्म्याने मार्गदर्शन केलं. You can read it at home. तुम्ही घरी वाचा ना बायबल मध्ये. 2 Samuel 5:23 to 25. 2 शमूएल 5:23 ते 25. God said, देव म्हणाला, David, दाविदा don't go. तू जाऊ नको. Don't go for this battle. या युद्धाला तू जाऊ नको. David didn't go. दावीद गेला नाही. In 1 Samuel 23:2, 1 शमूएल 23:2 मध्ये David said, दावीद म्हणाला, what about this battle? आता या युद्धाचं काय परमेश्वरा? God said, go. देव म्हणाला या युद्धाला तू जा. See that? बघा देव त्याच्याशी बोलायचा, तू या युद्धाला जा, या युद्धाला नको जाऊ. Just because the first time he said don't go, David didn't say the second time also it will be the same. दाविदानी असं केलं नाही की पहिल्या वेळेला देवानी मला नकार दिलेला आहे आणि देव मला म्हटलाय की तू युद्धाला जाऊ नको, तर आता दुसऱ्या वेळेला सुद्धा देव मला असंच म्हणणार की जाऊ नको म्हणून मी जात नाही. असं दाविदाने कॅज्युअली गोष्टी घेतल्या नव्हत्या. Praise the Lord. नाही. Every time you need to ask God. दर वेळेला देवाला विचारायचं असतं. So you can read it at home. घरी जाऊन वाचा तुम्ही. I know of some people who invest their money in different companies. मला असे काही लोक माहिती आहेत की जे लोक आपला पैसा वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये गुंतवतात And they say, Lord, आणि मग देवाला म्हणतात, देवापा show me which company will reap me benefits. मला तू दाखव की कुठल्या कंपनीतनं मला सगळ्यात जास्त फायदा होईल. God leads them and guides them. देव त्यांना मार्गदर्शन करतो, देव त्यांना दाखवतो. Praise the Lord. हालेलुया. God will lead you and God will guide you. अशा पद्धतीनं देव तुम्हाला मार्गदर्शन करेल आणि तुम्हाला दाखवेल रस्ता की कुठल्या बाजूने तू जायचं. That's why he says, go into your closet. आणि म्हणून देव काय म्हणतो की तुझ्या खोलीत जा. Go in your closet. तुझ्या प्रार्थनेच्या खोलीत जरा जा. Closet, some people will say, I don't have a spare room. काही लोक म्हणतील आता खोलीत जा असं म्हणतात, माझ्याकडे अशी जास्तीची खोली नाही हो ब्रदर. When Sister Stella Dinakaran started with the ministry with her husband right in the beginning, she used to only turn the cot and make a wall separating herself from the family and she used to kneel down and pray. जेव्हा स्टेल्ला दिनकरन आंटींनी डीजे अंकल बरोबर आपली सेवा सुरू केली ना, तेव्हा त्यांच्याकडे सुद्धा जास्तीची खोली वगैरे प्रार्थनेची नव्हती बरं का. त्या काय करायच्या, त्याच खोलीमध्ये कॉट जी आहे ती आडवी ठेवून कॉटला भिंत करायच्या आणि मग तिथे आपली बसून प्रार्थना करायच्या. Praise the Lord.
So closet means to shut things out. तर खोली म्हणजे काय? खोली म्हणजे सगळ्या गोष्टींपासून जरा स्वतःला बंद कर आणि माझ्या बरोबर एकटा पड. Listen to your heart. हृदयाचं ऐक. You can stand in one corner. त्यासाठी तुम्ही एखाद्या कोपऱ्यात सुद्धा उभे राहू शकता. That will be your closet. आणि तो कोपरा तुमची खोली बनेल. You and God, God and you. तुम्ही आणि देव, देव आणि तुम्ही. Praise the Lord. त्याच्यासाठी मोठी आलिशान खोलीच पाहिजे तरच मला होतं, नाही तर मला प्रार्थनाच करायला होत नाही. हे जे सगळं आहे हे असं नसावं. Praise God. हालेलुया. I will instruct you. मी तुला मार्गदर्शन करीन. Some people say, Pastor, pray that I may pray. काही लोक मला येऊन सांगतात, पास्टर प्रार्थना करा ना की मी प्रार्थना करावी. Then you pray that you may pray. मग तू कर ना प्रार्थना की तूच प्रार्थना करावी. मला काय येऊन सांगतो? See, that's an excuse. हे एक कारण आहे. God will not force it on you. देव काही कुणावर बळजबरी करणार नाही की तू कर. God does not force you to come on Sundays. देव तुम्हाला बळजबरी करून सांगणार नाहीये रविवारी जा. No. नाही. You come. तू ये ना. You are coming. तुला कळतं ना, तू येत आहेस ना, मग ये ना. Praise the Lord. Hallelujah. I will instruct you. मी तुला मार्गदर्शन करीन. Now it also means याचा अर्थ असाही होतो, I will make you wise. मी तुला हुशार करीन. Another Hebrew word for instruction is I will make you wise. हिब्रू भाषेमध्ये मार्गदर्शनासाठी दुसरा शब्द असा आहे की मी तुला हुशार करीन, ज्ञानी करीन. मी तुला हुशार करीन. मी तुला जरा हुशार करीन. तुझी मंद बुद्धी जरा चपळतेनं चालू लागेल. Yes. हालेलुया. I will make you wise. मी तुला हुशार करीन. Wise as serpents मी तुला सापासारखा चतुर करीन. and humble as आणि doves. मी तुला ऍट द सेम टाइम कबुतरासारखा नम्र करीन. You know how the old Israel placed his hand on Ephraim, the younger one? तुम्हाला माहितीये वृद्ध इस्रायलनं कसा इफ्राईम वरती हात ठेवला जो थोरला होता. In Genesis 48 verse 14. उघडा तुम्ही उत्पत्ती 48:14 वचन काढा. Genesis 48 verse 14. उत्पत्ती 48:14. What did the old man do? त्या म्हाताऱ्या माणसानं काय केलं? Old Israel means he was a prophet of God. तो म्हातारा इस्रायल म्हणजे तो देवाचा संदेष्टा होता. Israel stretched out his hand, right hand, and laid it on Ephraim's head, who was the younger, and his left hand on Manasseh's head, guiding his hands knowingly. See, उत्पत्ती 48:14 मध्ये लिहिलंय, आणि इस्रायलाने आपला उजवा हात पुढे करून एफ्राईम जो धाकटा होता त्याच्या मस्तकावर आपला हात ठेवला. see, actually it says guiding his hands wittingly. त्याने त्याच्या हाताने त्याला मार्गदर्शन केलं. Wittingly here means with instruction. विटिंगली हा जो शब्द इंग्लिश मध्ये येतो ना त्याचा अर्थ होतो मार्गदर्शन. Same word is used. तो शब्द तिथं वापरला आहे. Wittingly means prosper. विटिंगली म्हणजे समृद्ध किंवा समृद्धीने, मार्गदर्शनाने. God guided his hand. देवाने त्याच्या हाताला मार्गदर्शन केलं The elder shall serve the younger. की जो थोरलाय तो धाकट्याची सेवा करेल. His eyes were dim. त्याचे डोळे अंधुक झाले होते. He didn't know who Manasseh was, who Ephraim was. त्याला दिसत नव्हतं मनश्शे कोण आहे, एफ्राईम कोण आहे, त्याला कळत नव्हतं कारण त्याला कमी दिसत होतं. Praise the Lord. हालेलुया. He didn't know who it was. त्याला माहिती नव्हतं की एक्झॅक्टली माझ्या समोर सध्या कोण आलंय. Ephraim was younger, इफ्राईम धाकटा होता and so he was on his left side. म्हणून तो त्याच्या डाव्या बाजूला होता. Manasseh was elder, was on his right side. मनश्शे थोरला होता म्हणून त्याच्या उजव्या हाताला होता. Just imagine crossing the hands like that and praying. कल्पना करा त्याने हात असे क्रॉस करून प्रार्थना केली. It was so easy to lay his hands like this. त्याला हे सोपं होतं ना की दोन्ही हात त्यांनी असे ठेवावे आणि प्रार्थना करावी. Which is easier to eat like this or like this? कुठलं सोपं आहे सांगा, असं का असं? See, we eat like this. आपण असं खातो ना, But sometimes God will ask you to eat like this. पण कधी कधी देव तुम्हाला सांगेल असं खा. See, he could have easily placed his hand on Manasseh, his elder son. अगदी सहजरित्या तो मनश्शेवर आपला हात ठेवू शकला असता जो थोरलाय. And so hard for an old man to really twist his hand like that. आणि एखाद्या म्हाताऱ्या माणसानं त्या म्हातार वयामध्ये आपले हात असे क्रॉस करून हात ठेवायचे म्हणजे अवघड आहे. Joseph said, Daddy, what are you doing? मग योसेफ म्हटला की डॅडी तुम्ही असं काय करताय? You are crossing your hands and blessing. हात असे का क्रॉस करून आशीर्वाद देताय? What did he say? मग तो काय म्हणाला? I know it, my son, I know it. माझ्या मुला, मला माहितीये मी काय करतोय. I know it. मला माहितीये मी काय करतोय, तू टेन्शन नको घेऊ. Praise the Lord. मला माहित आहे मी काय करत आहे. Not so, my father, not so, my father. असं नाही माझ्या बापा, असं नाही माझ्या बापा. Verse 19, his father refused and said, I know, my son, I know. आणि 19व्या वचनामध्ये त्याचा बाप तसे करण्याचे नाकारून बोलला, मला माहितीये राजा मी काय करतो, मला माहितीये. I am being led by the Spirit of God. देवाचा आत्मा मला चालवत आहे, तू काळजी करू नको. Praise God. हालेलुया. 1 Samuel 8, 5 and 14 says, 1 शमूएल 8
5 आणि 14 मध्ये लिहिलंय, David went wherever Saul sent him and he behaved himself wisely. शौलाने दावीदाला जिथे जिथे पाठवले तिथे तिथे दावीद गेला, पण दावीद हुशारीने वागला असं See, लिहिलंय. Saul demoted David. शौलाने काय केलं? दावीदाची अधोगती केली. How do we react when we are demoted? जेव्हा आपली अधोगती होते, समजा आपल्याला काहीतरी पोझिशन दिलेली असते, त्या पोझिशन वरनं आपल्याला काढून समजा कुठल्या खालच्या पोझिशनला घातलं गेलं, तर आपण कुठल्या पद्धतीनं प्रतिसाद करतो? That is the real man. तो खरा माणूस. त्यावेळेला जो मनुष्य जसा वागतो तो तसा आहे म्हणायचं. Amen. Amen. You will come to know the real man. तुम्हाला खरा माणूस लगेच समजेल. When you demote him, what is his action? तुम्ही जेव्हा त्याला अधोगती द्याल, तुम्ही त्याला वरच्या पदावरनं काढून खालच्या पदावरती घालाल, तेव्हा बघायचं हा कसा वागतो आणि मग समजायचं हा असा आहे. Does he love you the same? Does he work the same? Does his passion be the same? अधोगती केल्यानंतर, खालच्या पदावर ठेवल्यानंतर सुद्धा तो तेवढीच कामं करतो का, त्याच मायेनं करतो का, त्याच आवेशानं, त्याच प्रेमानं करतो का, हे बघायचं. David was demoted. दावीदाची अधोगती केली He शौलानं, behaved wisely. तरी सुद्धा दावीद हुशारीनं वागला. And Saul set him over the men of war. आणि शौलाने दावीदाला सर्व योद्ध्यांवर नेमलं. And he was accepted in the sight of the people. लोकांच्या नजरेमध्ये दावीद अगदी सहजरित्या स्वीकारला And गेला. also in the sight of Saul's servants. आणि शौलाचे जे चाकर होते त्या चाकरांच्या नजरेत सुद्धा दावीद स्वीकारला गेला. And David behaved himself wisely in all his ways. आणि असं लिहिलंय की दावीदाने आपल्या सर्व मार्गांमध्ये स्वतःला हुशारीनं वागवलं, बावळटासारखा वागला नाही. And the Lord was with him. आणि देव त्याच्या बरोबर होता In लिहिलंय. your demotion, the Lord is with you. जर तुम्हाला कधी वरच्या पदावरनं काढून खालच्या पदावर टाकलं ना, काळजी करू नका, देव तुमच्या बरोबर आहे. Do you understand? समजतं का तुम्हाला? The Lord is with you. परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. Many times people think God is only with the promoting people. अनेक वेळा लोकांना असं वाटतं ज्यांची बढती होत आहे, ज्यांना प्रमोशन मिळत आहे, त्याच लोकांबरोबर देव आहे. When you are falsely put down, खोट्या पद्धतीनं जर तुम्हाला खाली टाकण्यात आलं, behave wisely. तर तुम्ही हुशारीनं वागा. Have the same kind of love and dedication and passion. तरी सुद्धा त्याच मायेनं, त्याच आवेशानं, त्याच प्रीतीनं काम करत राहा. Because God has His time. कारण देवाकडे देवाची वेळ आहे. He will be with you. देव तुमच्या बरोबर राहील. So fear not. तर भिऊ नका, He will instruct you. घाबरू नका, तो तुम्हाला मार्गदर्शन करेल. He will walk so wisely with you. हुशारीनं तो तुमच्या बरोबर चालेल. Praise the Lord. हालेलुया. David walked so wisely. दावीद फार हुशारीनं चालला. Others were afraid of him. बाकीचे लोक दावीदाला घाबरायचे. Because verse 15 says, कारण की 15व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, when Saul saw that he behaved himself very wisely, he was afraid of David. शौलाने जेव्हा पाहिलं की दावीद फार हुशारीनं वागत आहे, तेव्हा शौल दावीदाला घाबरू लागला असं लिहिलंय. If you take the law in your own hands, God will never stand by you. जर तुम्ही नियमशास्त्र किंवा कायदा स्वतःच्या हातात घेऊन वागायला लागला ना, देव तुम्हाला कधीही साथ देणार नाही. Further it says, all Israel and all Judah loved David. आणि पुढे लिहिलंय, संपूर्ण यहुदाने व संपूर्ण इस्रायलने दावीदावर प्रीती केली. Even when David wanted to build the temple of God, दावीदाला जेव्हा देवाचं मंदिर बांधायची इच्छा होती, he took the guidance of the Lord. तेव्हा सुद्धा दावीदाने देवाचं मार्गदर्शन घेतलं की प्रभू तू मला सांग मी काय करू, माझ्या मनात इच्छा तर खूप आहे की तुझ्यासाठी मी मंदिर बांधावं. In 1 Chronicles 28:19, त्याच्यानंतर एक इतिहास 28:29. all this said David, the Lord made me understand in writing by his hand upon me even all the works of this pattern. एक इतिहास 28:19. दावीद म्हणाला, हे सर्व या नमुन्याची सर्व कामे यहोवाने आपला हात माझ्यावर ठेवून लेखाकडून मला समजवलेली आहेत. Do you understand this? कळतं का? लिहिलेलं तुम्ही वाचा. एक इतिहास 28:19 मध्ये लिहिलंय बघा. Everything that the Lord God gave me about this church is here right before you. तसंच मीही तुम्हाला आज सांगतो, देवाने या चर्च संबंधीनं जे काही मला दिलेलं होतं ना, आज ते तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर उघड आहे. Many tried to put me down, many tried to discourage me, but I knew one thing, that God had given me this vision and it shall be implemented, it shall be seen. तेव्हा अनेक लोकांनी मलाही खाली पाडायचा प्रयत्न केला, अनेक लोकांनी मलाही नावं ठेवायचा प्रयत्न केला, परंतु मला माहिती होतं की देवाने दिलेला हा दृष्टांत आहे आणि एक ना एक दिवस तो साकार होणार जो झाला. God looks out for people who will understand him and will be ready to be guided by him. देव अशा लोकांच्या शोधात असतो की जे लोक हे समजून घेतील आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली चालतील. When God instructs you, he considers you.
देव जेव्हा तुम्हाला मार्गदर्शन करतो याचा अर्थ देवाने तुम्हाला शामिल करून घेतलेलं आहे. He loves you, that's why he wants to lead you. आणि देव तुमच्यावर प्रीती करतो म्हणून तर देवाला तुम्हाला मार्गदर्शन करायचं असतं. That's what David said in Psalm 18:28. स्तोत्र 18:28 मध्ये दावीद म्हणाला पहा, For thou will light my candle, the Lord my God will enlighten my darkness. स्तोत्र 18:28 वाचूया. त्या ठिकाणी असं लिहिलंय, कारण तू माझा दिवा लावशील, यहोवा माझा देव माझ्या अंधाराचा प्रकाश करेल. Praise the Lord. हालेलुया. He will lighten our spirit. तो आपल्या आत्म्याला पेटवेल, He will give fire to that spirit. तो आपल्या आत्म्याला अग्नी देईल, He will enlighten our spirit. तो आपल्या आत्म्याला पेटवून सोडेल. Praise the Lord. हालेलुया. That's why Bible says, म्हणून बायबल म्हणतं, when the children of Israel were in the wilderness, इस्रायली लोक जेव्हा अरण्य प्रवासात होती, the Lord went before them by day in a pillar of cloud परमेश्वर त्यांच्या मागे दिवसात अग्निस्तंभाद्वारे चालायचा, to lead them on the way. त्यांना रस्त्यामध्ये दाखवायला, मार्ग दाखवायला. And by night he went before them through the pillar of fire आणि रात्री जातो अग्निस्तंभाद्वारे आणि दिवसाचा मेघस्तंभाद्वारे जायचा, to give them light. त्यांना प्रकाश द्यायला. रात्रीचा अग्निस्तंभाद्वारे त्यांना प्रकाश द्यायला आणि दिवसाचा मेघस्तंभ. Exodus clearly says that निर्गम मध्ये लिहिलंय बघा, to go by day and night. दिवसा आणि रात्री त्यांना चालवायला देव त्यांच्या बरोबर असायचा. Praise the Lord. Hallelujah. God will guide you not only in the day but even in the night. तर देव तुम्हाला फक्त दिवसा चालवेल असं नाही, तर रात्री सुद्धा देव तुम्हाला मार्गदर्शन करेल. Did you see that day and night he was leading the children of Israel? तुम्ही पहा ना, त्या अरण्य प्रवासामध्ये दिवस आणि रात्र त्या इस्रायली लोकांना देव चालवत होता. He is the menorah to the 7 Gentile churches. We read it. 7 परराष्ट्रीय चर्च साठी तो मनोरा किंवा समई आहे. Amen. हालेलुया. He was the lamp. तोच तर तो दिवा आहे, He समई was the आहे. menorah. Menorah we see menorah kept in the temple of God. मेनोरा देवाच्या मंदिरामध्ये That is ठेवला जायचा. candlelight. ठेवला जायचा, समई ठेवली जायची. And we read in the book of Revelation that how Jesus walks in the midst of that candlelight. आणि प्रगटीकरणाच्या पुस्तकात आपण वाचतो की परमेश्वर येशू ख्रिस्त त्या समईत कशा पद्धतीनं चालायचा. To give light to each church. त्या प्रत्येक चर्चला, त्या प्रत्येक वातीला प्रकाश देऊन पेटवायला. वात स्टँड्स फॉर चर्च, त्या प्रत्येक चर्चला पेटवायला. That is why this is my benediction for the church. आणि म्हणून तर हा चर्च साठी माझा आशीर्वचन आहे. Let the Lord's face shine upon you. प्रभूचा चेहरा तुमच्या सगळ्यांवर प्रकाश हो. Let the Lord make his face shine upon you. प्रभू त्याचा चेहरा तुमच्या प्रत्येकावरती प्रकाशमान करो. That's what God told Moses देवाने to tell his brother to give this kind of benediction to the people. देवाने मोशेला असं सांगितलं की तू तुझ्या भावाला सांग, लोकांना आशीर्वाद देताना अशा पद्धतीचं आशीर्वचन दे की माझा चेहरा त्यांच्यावर प्रकाशावा. As Jonathan's eyes were enlightened as soon as he partook of the honeycomb, योनाथानाचे डोळे ज्या क्षणाला त्याने ते मध खाल्लं त्या क्षणाला प्रकाशित झाले. you shall be enlightened. त्या पद्धतीनं तुम्ही प्रकाशित व्हाल. Praise the Lord. Hallelujah. That's why you need to cry out to God. म्हणून तुम्ही देवासमोर रडायला पाहिजे. Like David you need to cry. दाविदासारखं तुम्ही देवासमोर आक्रोश करायला पाहिजे. Lighten up my eyes, O हे Lord, परमेश्वरा माझ्या डोळ्यांना जरा प्रकाशित कर, lest I sleep the sleep of death, Lord. नाही तर मी मरणाच्या झोपेत कायमचा निघून जाईन. Praise the Lord. हालेलुया. You need to talk to him. अशा पद्धतीनं तुम्ही देवाशी बोलायला पाहिजे. September 23rd, 89, God spoke to me with a vision about this church. 23 सप्टेंबर 1989 या तारखेला आणि या दिवशी प्रभू परमेश्वर येशू ख्रिस्त माझ्याशी या चर्च विषयी बोलला. God told me when to resign. देवाने मला हे सुद्धा सांगितलं, कायनेटिक इंजिनिअरिंग मधल्या नोकरीचा राजीनामा मी कधी द्यावा. The day also he specified to me. कुठल्या दिवशी तो राजीनामा मी द्यावा हे सुद्धा देवानी मला And सांगितलं. I asked my wife for a confirmation coming from her. आणि जेव्हा पास्टरांना हे आतमधून जाणवायला लागलं तेव्हा पास्टरांनी मला विचारलं, जयश्रीला विचारलं की तू काय म्हणते, तुला प्रार्थनेला बसल्यानंतर जयश्री तुला आतमधून काय येतं, काय जाणीव होते मला I सांग. told the Lord, you speak to my wife as well. आणि पास्टर पीटर प्रभूला म्हणाले की माझ्याशी बोलत आहेस तर जयश्रीशी सुद्धा बोल, तिच्याकडून ही कन्फर्मेशन मला यायला हवी. Because when we were born again, कारण जेव्हा आमचा नवीन जन्म झाला ना, my wife also never wanted that I should leave my job or she should leave her job. तेव्हा आमच्या दोघांमध्ये सुद्धा ह्या भावना नव्हत्या की आम्ही दोघांनी नोकरी सोडायची आणि दोघांनी पूर्ण वेळ सेवेत यायचं, फुल टाइम मिनिस्ट्री करायची. हे सगळे विचार आमच्या दोघांच्या डोक्यामध्ये नव्हते. Nobody in our whole generation, in our whole family tree were ever a pastor. आमच्या अख्ख्या खानदानात, आमच्या अख्ख्या वंशावळीत कधी कोणी पास्टर झालेलं नाहीये. Nobody. कोणी नाही.
रेकॉर्ड आहे. It began with us. आमच्यापासून प्रारंभ. We never thought that we will be pastors. स्वप्न सुद्धा पडायचं नाही की मी पास्टर होईन. So we never thought of resigning or working as pastors or whatever. तर आम्ही कधी असा विचार केला नव्हता की आम्ही राजीनामा देऊ आणि आम्ही फुल टाइम मिनिस्ट्रीत येऊ आणि आम्ही चर्च करणार आहे, आम्ही असं करणार आहे. कधीच नाही. Even in the Roman Catholic Church, we would be the last there. रोमन कॅथलिक चर्च मध्ये सुद्धा आमची ख्याती होती की हा परिवार शेवटी कुठेतरी कोपऱ्यात बसलेला असतो. Just 10 minutes before the service could end, we used to enter and then just walk out. आणि ते मास संपायच्या अगोदर 10 मिनिटं आम्ही तिथे येणार आणि जाणार. But we had love for God. पण एक होतं, देवावरती आम्ही अतोनात प्रेम करायचो. Even during school time, in the recess time, I and my twin brother Paul, we used to sit in the church which was next to our school. शाळेमध्ये असताना मी आणि माझा जुळा भाऊ पॉल आम्ही दोघं जण शाळेत होतो ना, तेव्हा सुद्धा मधली सुट्टी पडली ना डबा खायची, त्या चर्च मध्ये जाऊन आम्ही येशूकडे त्या पुतळ्याकडे बघत बसायचो. We used to just keep staring at the idols. नुसतं त्या येशूच्या मूर्तीकडे बघत राहायचो. And my brother Paul used to say, see now it will move. See the hand will move now. आणि पॉल त्याच्यामध्ये भर घालायचा. पीटर हो देख, हिला. See, it is moving now. It is moving. हल्ला बघ. So that was a big thing for us every day. तर रोज आमच्यासाठी हे फार मोठं काम असायचं. So I told the Lord, तर मी प्रभूला म्हणालो, if at all you say something, then you have to speak to my wife. I need to get a confirmation from my wife. जर समजा तू माझ्याशी बोलत आहे तर जयश्रीच्या अंतःकरणात सुद्धा ती प्रार्थना करेल तेव्हा तिच्याशी बोल आणि आमच्या दोघांचं एकमत असू दे. नाही तर मी इकडं आणि ती तिकडं. Because Isaiah 28:16 says, he who believes does not make haste. कारण की यशाया 28:16 मध्ये लिहिलंय, जो विश्वास ठेवतो तो घाई करत नाही. Praise the Lord. हालेलुया. And one fine day, आणि एके दिवशी I was talking with my wife, पास्टर जयश्रीशी बोलत होते. and she said, मग जयश्री म्हणाली, I have a feeling that you need to leave the job. मला पण असं वाटायला लागलंय बरं का, मला जाणवायला लागलंय की तुम्ही नोकरी सोडायला पाहिजे. I have got this inward witness. मला पण आतमध्ये प्रार्थनेला बसलं की असं जाणवतं तुम्ही नोकरी सोडा. Romans 9:1 Paul says, रोमी 9:1 पॉल म्हणाला, I say the truth in Christ, I lie not. मी ख्रिस्तात सत्य बोलतो, मी खोटं बोलत नाही. My conscience also bearing me witness in the Holy Ghost. माझी सद्विवेक बुद्धी सुद्धा पवित्र आत्म्याद्वारे मला साक्ष देते. Praise the Lord. Hallelujah. That is the inward witness you get. हीच ती आतमधील साक्ष आहे जी तुम्हाला मिळते. See, I didn't want to walk alone. I wanted my wife to be along with me. पास्टरांना एकट्याला चालायला अजिबात इच्छा नव्हती. त्यांची इच्छा होती की जयश्री सगळीकडे माझ्या बरोबर असावी. 20 years you have never seen us separate, have you? 20 वर्ष तुम्ही कधी आम्हाला वेगळं पाहिलंय का? We have always been together. आम्ही नेहमी अशा पद्धतीनं आमचं जोडपं जे आहे ना हे एकत्र राहण्यासाठीच फेमस आहे. In good times and bad times. चांगल्या काळात वाईट काळात आम्ही एकत्र राहिलोय. In my success she is a part. In my defeat she is my part. पास्टरांच्या यशामध्ये मी त्यांच्याशी भागीदारी घेतलेली आहे. पास्टरांच्या अपयशामध्ये सुद्धा मी त्यांची भागीदारी घेतलेली आहे. Praise the Lord. हालेलुया. Jesus said, येशू म्हणाला, the inward man, आतील माणूस, he that can hear, let him hear what the Spirit of God says. ज्याला कान आहे त्याने ऐकावे देवाचा आत्मा काय म्हणतो. He says, he that has one ear, तो म्हणतो ज्याला एक कान आहे. that is the Spirit. तो कुठला कान आहे? आत्म्यातला. Hear what the Spirit of God says. देवाचा आत्मा तुमच्या आत्म्यात काय सांगतो ते ऐका. Look how God found Jacob in the howling of the desert. देवाला याकोब अरण्यात कसा सापडला? He was a pauper there, lying there on the earth. भिकारला होता, असा एकटा कंगाल पडलेला होता. He was very old, फार वृद्ध झाला होता, about 60 years old, 60च्या पुढे. not got married also. विवाह सुद्धा झालेला नाही, तोवर काही नाही. His brother by the age of 40 got married. 40व्या वर्षी त्याच्या भावाने लग्न वगैरे करून तो मोकळा झाला. This fellow's life was completely a mess. याकोबाचं जीवन झाला सगळा गोंधळ. Deuteronomy 32:10 says God found him and instructed him. अनुवाद 32:10 मध्ये लिहिलंय, देवाने याकोबाला शोधलं, देवाला याकोब सापडला आणि देवाने त्याला मार्गदर्शन केलं. Instructed him. देवाने त्याला मार्गदर्शन केलं. Made him wise. देवाने त्याला जरा हुशार केलं. Made him prosperous. देवाने त्याला समृद्ध केलं. That is how he became rich and famous. अशा पद्धतीने याकोब एकदम धनवान आणि प्रसिद्ध झाला. You know Solomon, तुम्हाला शल्मोन माहित आहे? he didn't ask for riches, शल्मोनाने देवाला धनसंपत्ती मागितली नाही. but he asked for understanding. शल्मोनाने देवाला काय मागितलं? दे बाप्पा मला समजूतदारपणा दे, मला जरा ज्ञान दे, जरा हुशारी दे. God said, you are asking for understanding, I will give you riches as well. आणि देव त्याला काय म्हणाला? देव त्याला म्हणाला, शल्मोना तू मला समजूतदारपणा मागतोय, ज्ञान आणि हुशारी मागतोय, मी तुला देणार आणि त्याच्याबरोबर धनसंपत्ती सुद्धा देणार. I will guide you with my eyes. माझ्या डोळ्यांनी मी तुला मार्ग दाखवीन. That's what I said. Pray Ephesians 1:18 prayer every time. म्हणून मी तुम्हाला सांगितलं ना, इफिस्कराचं पत्र 1:18 यामध्ये जे लिहिलंय
ते वाचून रोज प्रार्थना करा that their eyes may be की enlightened. माझ्या डोळ्यांना प्रकाश मिळो दे बाप्पा. मला दिसून सुद्धा दिसत कसं नाही. मला तू बोल. मला प्रकाश दे. मला प्रकाश दे. Blessed are the lambs that follow their shepherd. अशी मेंढर आशीर्वादित की जी आपल्या मेंढपाळाच्या मागे Now, चालतात. he didn't say, I will send angels to instruct you. तो असं नाही म्हणाला. देव असं नाही म्हटला की माझे देवदूत मी तुला मार्गदर्शन करायला पाठवीन. I will instruct you. मी स्वतः तुला मार्गदर्शन I करीन. will teach you. मी तुला शिकवीन. I'll guide you with my eyes. माझ्या डोळ्यांनी मी तुला मार्ग दाखवीन. God will do the things mentioned through men of God. देव गोष्टी करेल. देवाच्या सेवकांद्वारे बोललेल्या गोष्टी देव करेल. But he will also guide you through your spirits. पण तुमच्या स्वतःच्या आत्म्याद्वारे सुद्धा देव तुम्हाला मार्गदर्शन करेल. In Isaiah 48 verse 17, यशाया 48:17 मध्ये लिहिलेलं आहे. God is saying, परमेश्वर असं म्हणतोय, I am the Lord thy God which teaches thee to profit. जो तुला तुझे हित साधायला शिकवतो, ज्या मार्गात तू चालावे त्यातच जो तुला चालवतो, तो मीच यहोवा तुझा देव आहे. I am the Lord thy God which teaches you to profit. He doesn't say, I am the Lord which makes you profitable or gives you profit money. मी तुझा देव तुझे हित साधायला तुला शिकवणारा देत आहे. बसल्या जागी तुझं हित करून देणारा देव नाही. की तू बस आणि तुझ्या मांडीत मी टाकतो 4 लाख. No, it doesn't say that. बसल्या जागी तुला श्रीमंत करणारा मी देव नाही. I will जरा teach you. उठायचं, जरा करायचं आणि त्याच्यानंतर मी तुला शिकवेन. Teaching means माझ्या समोर बस. हालेलुया. I will teach you, I will guide you, I will lead you. मी तुला शिकवीन, मी तुला मार्ग दाखवीन. त्याच्यासाठी अगोदर माझ्या समोर बस कसा नीट. अजिबात हालायचं नाही. Praise God. Hallelujah. If you go on your own, you shall never profit. जर स्वतःच्या शक्तीवरती गेलास तर तू समृद्ध कधी होणार नाही. 1 Samuel 12:21. 1 शमूएल 12:21. If you turn aside, you will never profit. 1 शमूएल 12:21. तू जर वळलास तर तुला कधीही नफा होणार नाही. Praise the Lord. हालेलुया. He said, do not be as the horse or a mule, तो म्हणाला घोड्यासारखा किंवा खेचरासारखा होऊ नको. for they have no understanding. कारण त्यांना काही समजूत नाही. That is the separation he makes from man with animals. हा जो फेरफार आहे तो मनुष्यामध्ये जनावरांपासून देव करतो. Man should take counsel from God. माणसाने देवापासून सल्ला घ्यायला हवा. And he should be ready to run where wisdom is pointing him to. आणि मनुष्य ज्ञान त्याला जी दिशा दाखवत आहे त्या दिशेला माणसाने गेलं पाहिजे. Don't be stupid like a mule, he says. खेचरासारखं मूर्ख बनू नका असं तो म्हटला. Nor be overly proud like the horse. किंवा घोड्यासारखं फार घमंडी राहायची पण गरज नाही बरं का. The beasts have to be held with bit and bridle. ही जी श्वापदं असतात किंवा ही जी जनावरं असतात त्यांना लगाम लावून कंट्रोल करायला लागतं. See, some are too fast. काही जनावरं फार पटपट Some वेगाने people are very fast like the horse. तसंच काही जी लोक असतात ती घोड्यासारखी एकदम फास्ट Some are like the mules, खेचरासारखी which असतात. does not budge. जी खेचरं जागची हालत नाहीत. One is too fast, one is too slow. तर आपल्याला संतुलन मिळत नाही. कोणीतरी खूपच फास्ट आहे आणि कोणीतरी एकदमच हळू आहे. We should be like the feather in the wind. आपण कसं असावं? वाऱ्यामध्ये असलेल्या पंखासारखं असावं. You know the feather? पंख When the wind blows, the feather moves one side. If the wind this side blows, he blows that side. पंख पाहिलेला आहे तुम्ही? एखादा पडलेला पंख पक्षाचा तो कसा असतो? वारा जिथं वाहील तिथं तो पंख असा मस्त. Where the wind blows, there the feather moves. जिथं वारा वाहील तिथं तो जातो. We should be like the feather. तसं त्या पंखासारखं जीवन पाहिजे आपलं. Praise the Lord. Hallelujah. Wherever the Holy Spirit takes us, we move. जिथं पवित्र आत्मा घेऊन जाईल तिथं जायची तयारी ठेवा. Praise the Lord. Hallelujah. Amen. Amen. But some people are motionless like the logs. They are dead. They don't move at all. पण काही लोक, आता मी बोलू का? काही बिलीवर लोक अजिबातच गती पकडत नाही. तो एका जागीच जी बसलेली असतात ती बघवत नाही शेवटी आपल्याला. Amen. आमेन. You know, that's why they say, म्हणून ते म्हणतात ना, when a horse's leg is broken, म्हणून ते म्हणतात घोड्याचा पाय जेव्हा तुटतो it is put out of the race. तेव्हा घोड्याला शर्यतीतनं बाहेर हाकलतात. We people 100 times our hands break. Some alcoholics 10 times they fall, 10 times they put plaster and then they get healed, isn't it? काही दारुडे 1000 वेळा पडतात, 1000 वेळा हात तुटतो आणि 1000 वेळा प्लास्टर घालून बरे होतात. See, they get cured. बरे होतात. But you see a horse, पण घोडा, once its leg is broken, it is out of the race. एकदा का घोड्याचा पाय तुटला, स्टोरी ओव्हर. तुला परत शर्यतीत घेतलं जाणार नाही. आउट. Because the horse is incapable of counsel to submit himself to any doctor. कारण की That's what they say. घोडा जो आहे ना, घोडा हा असा प्राणी आहे की जो कुठल्याही डॉक्टरचं
ऐकून घेईल असं नाहीये. Even if his leg is put in flings, त्याचा पाय जरी असा अडकवून ठेवला he flounces and hits back at the doctors and the attendants. तरी तो डॉक्टरांना पण लाथा झाडायला परत बघेल. And he will remove that thing out आणि of ते his सगळं काय leg. अडकवलं असेल, ते प्लास्टर घातलं असेल, ते सगळं काढून मोकळा होईल घोडा. He feels that this fling is a shackle and a chain for me. त्या घोड्याला असं वाटतं पाय बरा होण्यासाठी जे काही दोरी बांधून मला अडकवलंय ते माझ्यासाठी बंधन आहे, हे असं त्याला वाटतं. So he tries to remove it. आणि म्हणून घोडा ते काढायचा प्रयत्न करतो. That is one of the reasons why a lame horse, it is not taken back in the race. हे एक कारण आहे की ज्या कारणाने लंगड्या घोड्याला शर्यतीत परत घेत नाहीत. But a patient, a man, he willingly submits in the hands of the surgeon or the doctor. पण एखादा आजारी माणूस जो असेल तर तो कसा अगदी स्वेच्छेनं डॉक्टरांच्या अधीन येतो, डॉक्टरांच्या शरण जातो. Because he has understanding. कारण त्याला समजूत असते की आता मला ह्यांच्या अधीन यायलाच लागेल. It's like a small child, you tie something, the child will just remove it out. लहान लेकरासारखं, लहान लेकराचा हात वगैरे बरा करायला आपण जर त्याला काही प्लास्टर घालून बांधलं, त्यांना ते कळत नाही. त्यांना एकच असतं, मला हे नको, काढून टाक, काढून टाक. Shall we go to the second point? दुसरा मुद्दा घेऊ का? The kind of living to be avoided, कुठल्या पद्धतीचं जीवन आपण टाळायला हवं, or how not to be a horse or a mule. किंवा आपण कशा पद्धतीनं घोडा बनू नये किंवा खेचरही बनू नये. See, we will learn that. हे शिकूया आता. Be you not as the horse or as the mule, which have no understanding, whose mouth must be held in with bit and bridle, lest they come near unto thee. ज्याला काही बुद्धी नाही त्या घोड्यासारखे किंवा खेचरासारखे तुम्ही होऊ नका. त्यांना आवरण्यासाठी त्यांचा साज म्हणजे लगाम व बागदोर असलाच पाहिजे, नाहीतर ती तुझ्याजवळ यायची नाहीत. See, be you not असे असू नका means never. म्हणजे असं कधीही बनायचं नाही. Never be like a horse or a mule. म्हणजे घोड्यासारखं कधीही बनायचं नाही, खेचरासारखं कधीही बनायचं नाही. Because God is our guide. कारण देव आपला मार्गदर्शक He आहे. is going to instruct us. देव आपल्याला मार्ग दाखवेल. Since He is going to be the pillar of fire by night आणि देव रात्रीच्या वेळेला आपल्यासाठी अग्निस्तंभ बनणार and a असल्यामुळे cloud by day, आणि देव दिवसा आपल्यासाठी मेघस्तंभ बनणार असल्यामुळे we need not be stubborn like the आपण horses. घोड्यासारखं जिद्दी आणि हट्टी वागायची गरज We नाही. should not be stubborn and wayward like these mute animals. ही जी मुकी जनावरं असतात त्या मुक्या जनावरांसारखं आपण जिद्दी आणि हट्टी असायची गरज We नाही. are not to imitate creatures that are lower than us. जी जनावरं आपल्यापेक्षाही खालच्या पातळीला आहेत त्यांचं अनुकरण करायची माणसाला गरज नाहीये. Man is made to have dominion over a horse and a mule. माणसाला निर्माण केलं गेलंय अशासाठी की त्याने घोड्यांवर आणि खेचरांवर राज्य करावं. But how many times we have heard words that seem to come out of a horse's mouth? पण अनेक वेळा किंवा किती वेळेला आपण असे शब्द माणसाच्या तोंडून ऐकलेले आहेत की जे ऍक्च्युली घोड्याच्या किंवा खेचराच्या तोंडातनं बाहेर येतात. Sometimes proud words. कधी कधी कुणाच्या तरी तोंडातनं फार घमेंडी शब्द बाहेर पडतात. It's a horse speaking. घोडा बोलतो तेव्हा लक्षात ठेवा, Horse speaking. हा घोडा बोलला म्हणायचं. See, horse does not wait. घोडा वाट पाहत नाही. It just rushes for battle. घोडा युद्धाला अगदी पटापट निघून जातो. But battle, they may enter the battle, but victory does not belong just because it's a horse or a chariot. आणि तो घोडा जरी पटापट युद्धाला असा निघून गेला तरी विजय त्या घोड्यामुळे किंवा रथांमुळे आला असं नाहीये. See, why God mentioned horse here? देवाने या ठिकाणी उदाहरण म्हणून घोड्याचं नाव का घातलं? Let us study a little bit of this horse. चला ना थोडा अभ्यास करू. घोडा का देवाने घोडा का म्हटलं? Horse seems to be very swift at all times. घोडा नेहमी चपळ असतो. पाहिलं ना घोड्याला तर समजतं एकदम चपळ आणि ऍक्टिव्ह जनावर आहे. But Bible says, पण बायबल म्हणतं but a serpent can just bite the heel of a horse and bring the big horse down. परंतु बायबल म्हणतं सापाने जर त्या घोड्याला डंख मारला तर तो एवढा विशाल घोडा एका झटक्यात खाली पडेल. Any horse. कुठलाही घोडा असू दे. It may be the horse of Pharaoh.
तो फारो राजाचा जरी घोडा असला it cannot stand before the children of Israel. तरी इस्रायली लोकांसमोर तो उभा राहू शकत नाही. Because Pharaoh and the rider and the chariot were all under the Red Sea. कारण की फारो, त्याचे घोडे, त्याचे घोडेस्वार, त्याचे रथ सगळे पाण्याखाली बुडले. A horse always needs a whip. घोड्याला नेहमी फटके किंवा चाबूक लागतो. It needs a rod. नेहमी घोड्याला फटके आणि चाबूक And लागतो. Bible says a rod is needed not for the wise but for the foolish. आणि बायबल काय म्हणतं, हा जो चाबूक किंवा काठी आहे ती हुशार किंवा ज्ञानांना लागत नाही, तर ही काठी बावळट आणि मूर्ख लोकांना मारायला लागते. Sometimes God does chasten us because we behave like horses at कधी times. कधी आपल्याला देवाला शिस्त लावावी लागते. का? कारण की आपण घोड्यासारखं वागत असतो. Amen. Amen. If you strike a horse real hard, he will kick you back. जर तुम्ही घोड्याला फार जोरात मारलं ना, तो घोडा परत तुम्हालाच लाथ घालेल. Sometimes you speak to some people, they will kick you back. कधी कधी काही लोकांना तुम्ही काहीतरी नीट सांगायला जा, ते तुम्हाला 4 लाथा घालतील. Be you not as a horse. तर घोड्यासारखे बनू नका. Never render evil to evil. वाईटाला वाईटाची परतफेड करू नका. No tit for tat. टिट फॉर टॅट किंवा जसास तसे नसावे. यांनी थोबडात एक मारलं, मी 2 मारणार उद्या. See, no tit for tat. असं नसावं की अभि देखता रुक. No railing for railing. असं नसावं की तू माझ्यावर असं केलं का, आता सोडतो का तुला, मी पण काय कमी आहे का. That is imitating the beasts of the field. त्याला हा जो स्वभाव झाला ना, त्याला म्हणतात जंगलातल्या जनावरांचं अनुकरण करणारा माणूस. That's why God has to work in our lives. आणि म्हणून देवाला आपल्या जीवनामध्ये कार्य करावं लागेलच. We are sometimes like horses. We go before God instead of going after God. कधी कधी आपण घोड्यांसारखे वागतो, देवाच्याही पुढे निघून जातो, देवाच्या मागे चालून त्याचं अनुकरण करायचं असतं ना. Before God has really worked in us, we are working for the church or for the Lord. देवाने आपल्यामध्ये कार्य करायच्या अगोदरच आपण दृष्टाने बनून सेवा काय आणि प्रभूची काम काय. See, God has to first work in our lives. शोभतं का? अगोदर देवाला आपल्या हृदयात तरी काम करू द्या की. Then He will work through us. मग देव आपल्याद्वारे काम But करेल. we are like horses. पण नाही, आम्हाला खूप घाई आहे, आम्ही घोडा आहे. We are not going to wait for God. आम्ही ना देवाची वाट बघणार, हो का. He takes a long time to speak. खूप वेळ लागतो बोलायला. मग I'm going to work for God. मी देवाची कामं करणार I आहे. will not listen to him. मी नाही देवाचं ऐकणार. तो किती उशिरा बोलतो, हो का. Like Kenneth Hagin, केनेथ हेगन. he had a servant at home. केनेथ हेगन देवाचे महान सेवक होते. त्यांच्या घरी कामाला एक माणूस होता, And this घरगडी. one servant is to take care of the wife's need also and the husband's need also. त्यांच्या घरामध्ये एक घरगडी होता आणि तो गडी किंवा घरामध्ये काम करणारा जो कोणी आहे तो केनेथ हेगन आणि त्यांची पत्नी, त्यांच्या दोघांच्याही गरजा आणि त्यांच्या दोघांचीही कामं तो करायचा. Most of the time this servant is to be afraid of his wife and so he is to do most of her work. तर जास्तीत जास्त वेळेला काय व्हायचं, केनेथ हेगनच्या ज्या पत्नी आहेत, बायको आहेत, त्यांची कामं हा घरगडी लवकर लवकर सारखी सारखी करायचा. She wanted work to be done. त्यांची इच्छा असायची की वेळेत झालं पाहिजे बस. But Kenneth Hagin used to rarely ask him. पण केनेथ हेगन फार कमी वेळेला त्याला काही काम सांगायचे. But one day he had to rush out for the work and ministry. पण एकदा असं झालं की केनेथ हेगनला कुठेतरी बाहेर सेवेसाठी घाईनं जायचं होतं. So he said, he called his servant and said, prepare my shoes, polish it, keep my clothes ready because I have to rush, I'm late. आणि म्हणून त्या घरगड्याला त्यांनी सांगितलं की माझे बूट तयार ठेव, पॉलिश करून ठेव, माझं सगळं तयार ठेव, मला उशीर होतो, मला लगेच जायचंय. But the servant said, 1 minute because I've got another work of mistress, I've got this work for her, I have to go. So he was delaying it. तर घरगडी म्हटला एक मिनिट, मालकीनबाईंचं हे काम आहे, ते करून येतो, ते संपवून येतो, आणि त्यामध्ये झाला उशीर. And then finally he said, no, I've got plenty of work in the kitchen also. आणि मग शेवटी तो घरगडी म्हटला मला स्वयंपाकघरात पण खूप काम आहे. Then he called him. मग केनेथ हेगननी त्याला बोलवलं. Work is not important, I am important. काम महत्वाचं नाही राजा, मी तुझा मालक महत्वाचा आहे. If I am not here, then it is useless for the work. मी नसलो तर तू हे कामाचं काय करशील. You meet me, you talk to me, forget the work, I will not be angry, but you meet me first. अगोदर मला भेट, माझ्याशी बोल, After that work. मग त्याच्यानंतर काम. That's what God tells us at times. बरोबर देव कधी कधी आपल्याला असं सांगतो, बंद कर तुझं काम, बंद कर ती काम, माझ्या समोर बस आज. बस बरं माझ्या समोर एकदाचा नीट. See that. Many of us are workaholics. तसं आपल्यातले अनेक कामाचे व्यसनी. God says, first sit with. देव म्हणतो इतकं काम, जरा बस ना. That's why we are working outside the body of Christ at times. म्हणून मग कधी कधी काय होतं, आपण बिलीवर लोक कामं करतो, पण कुठे, ख्रिस्ताच्या शरीराबाहेर. मग ती कुठे केली, देवालाच माहिती कुठे केली. Praise the Lord.
Look at Moses. मोशेकडे पहा. In Exodus 2:11 to 15, निर्गम 2:11-15. Moses had grown up. मोशे मोठा झाला He होता. was now 40 years of age, 40 वर्षाचा झाला backed with the wisdom of Egypt. आणि इजिप्त मधलं सगळं ज्ञान त्याच्यात आता आलं होतं. He thought now he was ready with the word of God. मग मोशेला असं वाटायला लागलं की आता मी तयार आहे देवाच्या शब्दासाठी. He saw his people in trouble. त्याने त्याच्या लोकांना, त्याच्या भाऊबंधांना त्रासात पाहिलं He went where they were. आणि मग मोशे ते जिथे होते त्या ठिकाणी गेला He watched their hard labor. आणि त्यांचे कष्ट मोशेनी पाहिले. He also saw once an Egyptian beating a Hebrew, मग मोशेनी एकदा पाहिलं की एक मिस्री माणूस एका इब्री माणसाला मारत आहे, one of his own people. त्याचा स्वतःचा माणूस. So glancing this way and that way मग मोशेनी इकडे तिकडे नजर फिरवली. and seeing no one, त्याच्या लक्षात आलं की आजूबाजूला कोणी नाहीये. he killed the Egyptian and buried him in the sand. तर लगेच त्यांनी त्या मिस्री माणसाला ठार मारून वाळू खाली पुरलं. He was very satisfied with his work. मोशेला त्याच्या कामाचा अभिमान वाटला आणि समाधान वाटलं की मी केलं बाबा माझ्या लोकांसाठी. First day's work is done. पहिल्या दिवसाचं माझं काम झालं. Second day morning he went out. दुसऱ्या दिवशी सकाळी बाहेर गेला. He saw two Hebrews fighting. त्याने 2 इब्री लोकांना भांडताना पाहिलं He said to the one आणि मग त्यातल्या एका इब्र्याला तो म्हणाला, who was wrong, जो चुकीचा होता त्याला मोशे म्हटला, why are you hitting your Hebrew fellow? काय रे तुझ्या हिब्रू भावाला असं का मारतो तू? This man said, तर मग हा म्हटला, who made you the ruler and judge over us? तुला कोणी न्यायाधीश केला? आमच्यावरती राज्य करायला कोणी ठेवलं तुला? Are you thinking of killing me also as you killed yesterday that Egyptian? काल त्या मिस्री माणसाला ठार मारलं तसं आज काय आम्हालाही ठार मारायचा विचार आहे का काय? And when Moses heard that, आणि मोशेनी जेव्हा हे वाक्य ऐकलं, the news went to Pharaoh. बरोबर ती बातमी फारोला गेली. And Pharaoh wanted to kill Moses. मग फारोच्या मनात आलं की मोशेला ठार मारायचं. Moses fled to Midian. मग मोशे मिद्यान देशी पळून गेला. With all his wisdom and power of Egypt, he had to flee. सगळं इजिप्त देशातलं ज्ञान, सामर्थ्य सगळं डोक्यात भरलेलं आणि तसाच्या तसा तो मिद्यान देशी पळाला. Praise the Lord. Amen. What do you see? इथं काय पाहायला मिळतं? Two unbelievers he could not take care in his church. त्याच्या चर्चमध्ये मोशे पास्टर आपल्या चर्चमध्ये 2 अविश्वासू लोकांना सांभाळू नाही शकले. Next day he could not even bring peace amongst believers and unbelievers in his church. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पास्टर मोशे आपल्या चर्चमध्ये 2 बिलीवर लोकांना सांभाळू नाही शकले. With all his wisdom, सगळं ज्ञान डोक्यात भरलेलं आहे त्याच्या निशी सुद्धा. God said, ते म्हणाला, Moses, मोशे, if you come and meet me first, जर मला येऊन पहिला भेटला ना, I will give you my power मी माझं सामर्थ्य तुला देईन and you will be able to take care of 3 million people. आणि मग हे 1-2 विसर 30 लाखांवर मी तुला सांभाळायला ठेवीन. Praise the Lord. Hallelujah. But you have to meet me first. पण अगोदर तू मला भेटायला पाहिजे. हे असं नाही करायचं. अगोदर माझ्याकडे येऊन प्रार्थना करायची मग See, जायचं. he wanted to do something, but only murder was coming out of his heart. मोशेची खूप इच्छा होती काहीतरी करायचं, माझ्या लोकांसाठी मला काहीतरी करायचं, देवासाठी मला काहीतरी करायचं. आणि काहीतरी करण्यात केलं काय शेवटी बाबांनी? खूनच केला. How many people are murdering the believers and unbelievers because they are not even touching the Lord? अशा पद्धतीनं किती लोक अक्षरशः बिलीवर लोकांना आणि अनबिलीवर लोकांना ठार मारतायत माहितीये. Not physically, I'm saying, शारीरिकरित्या नाही, but they are ruining their lives. पण त्यांचा नाश, त्यांचं वाटोळं करतायत. See, Moses' heart was right. मोशेचं हृदय बरोबर होतं. His mission was right. मोशेचं काम, मिशन बरोबर His होतं. passion was right. आवेश बरोबर होता. His cause was very noble. ज्या कारणानं करायला जातोय तेही बरोबर होतं. He was genuine in his desire. त्याच्या अंतःकरणात तो खरा होता की मला करायचंय. See, it was certainly God's desire that through the hands of Moses, the Egyptians, the Israelites need to be delivered. आणि नक्कीच ही देवाची इच्छा होती की मोशेच्या हस्तेच इस्रायली लोकांना मिस्री लोकांपासून सुटका मिळावी. But then what went wrong? पण मग काय, कुठं काय चुकलं? What went wrong? काय चुकलं की असा खूनच झाला त्याच्या हातून? First, एक, it was not the right time. योग्य वेळ आली नाही. He became a horse. तो घोडा झाला, जरा जास्तच धावला, Too quick. फार पटकन गेला, देवाच्याही पुढे गेला. And when you are too quick, you are before God, not after God. आणि जेव्हा तुम्ही असे पटापटा सुटता ना, तेव्हा तुम्ही देवा मागे चालत नसता, तर तुम्ही देवाच्याही पुढे कुठेतरी गेलाय. Amen. Amen. And you cannot see God. It's always better to see God and walk rather than you walk and then God be behind आणि you. देवाच्या पुढे तुम्ही गेल्यानंतर देव तुम्हाला दिसत नाही, तिथं धोका आहे. म्हणून असं जरा दमानी घ्यायचं, जरा देवाच्या मागे देवाला बघून चाल. His action was 40 years too early. मोशेची कृती किती लवकर झाली माहितीये?
40 वर्ष अगोदरच करून बसला. But was not Moses 40-year-old man? पण तेव्हा मोशे 40 वर्षाचा होता ना. Yes, he was 40-year-old man. होता 40 वर्षाचा. But he was immature. पण नासमंजस होता. He had to be 40 years mature. त्याला अजून 40 वर्ष जरा प्रौढ व्हायचं होतं. When he killed the Egyptian, he looked left and right. त्या मिस्री माणसाला जेव्हा मोशेनी ठार मारलं त्याने उजवीकडे डावीकडे अगोदर पाहिलं. He did not look up. वर नाही पाहिलं. That is the problem. हा प्रॉब्लेम आहे. लोक वर बघत नाही. They always look to the left and right and forget looking at God, because if he had looked at God, God would have said, Moses, this is wrong. लोक इकडे तिकडे खूप बघतात. डावीकडे उजवीकडे बघतात. वर बघत नाहीत. वर पाहिलं असतं तर देवानी चटकन सांगितलं असतं, मोशे सर जरा हळू, वेळ आली. God would have said, देव म्हटलं असतं, Moses, मोशे you are becoming a horse. बाळा सोनुल्या घोडा बनायला लागला. I will instruct you. मी तुला मार्गदर्शन I करीन. will guide you. मी तुला रस्ता I दाखवीन. will lead you. मी तुला चालवीन म्हटलंय. Come to me first. माझ्याकडे अगोदर ये. I will teach you in the way you ought to go. मी तुला शिकवीन कुठला मार्ग धरायचा. Do not be like the horse. घोड्यासारखा नका बनू. He took off without God. त्याने देवाशिवायच आपला सगळा प्रवास सुरू केला. That's why horses in scripture speak about many things. आणि म्हणून घोडा जो आहे ना तो शास्त्र वचनांमध्ये बऱ्याच गोष्टींविषयी बोलतो. Horses first speak about natural grace. एक घोडा म्हणजे नैसर्गिक कृपेविषयी बोलतो. Since horses are majestic to look at. कारण की घोडे दिसायला एकदम शाही असतात. They are very beautiful animals. असे सुंदर दिसतात ना. घोडे फार देखणे असतात, शाही असतात. Some people are like Absalom. तसंच काही लोक दिसायला अबशालोमासारखे असतात. My looks will conquer the people to the अरे Lord. माझी ही जी सुंदरता किंवा सौंदर्य आहे ना असं इम्प्रेशन बसेल बघ. My hair is like Absalom. माझे केस अबशालोमासारखे Long hair. एकदम लांब आहेत. But that became a hindrance when it wrapped around the branch and allowed the enemies to kill him. पण ते लांब लचक केस झाले ना अडथळा त्याच्यामध्येच अडकून मेला का नाही. Horses speak about great natural strength. घोडा अजून कशाविषयी बोलतो. फार मोठी नैसर्गिक शक्ती. I am strong. नैसर्गिक कृपा मग नैसर्गिक शक्ती. मी शक्तिमान आहे. I am strong. मी शक्तिमान आहे. They don't say I am strong in the Lord. ते असं नाही म्हणत मी प्रभूमध्ये शक्तिमान आहे असं घोडा म्हणत नाही. Horses say I have speed. घोडा म्हणतो मी वेगवान आहे. See, they are capable of pulling heavy loads. ते फार मोठं ओझं खेचू शकतात They घोडे. can go very, very fast. फार पटापट धावू शकतात घोडे. Pharaohs always prided over their horses and chariots. फारो राजाला नेहमी आपल्या घोड्यांवर आणि रथांवर एक अभिमान असायचा. And God said, don't go to Egypt and take the horses and the chariots. आणि देव म्हणत होता की तू तिथं मिस्र देशात जाऊन घोडे आणि रथ घेऊ नको. And you forget the Lord. आणि प्रभूला विसरू नको. That's why David said दावीद म्हणाला in Psalm 20 verse 7, स्तोत्र 20:7 some trust in horses, some trust in chariots, but we will remember the name of the Lord. काही घोड्यांवर आणि काही रथांवरती विश्वास टाकतात पण आम्ही मात्र देवाच्या नामाचं स्मरण करणार. Amen. हालेलुया. See, those of the Pharaoh's soldiers, they were polishing their chariots. फारोचे शिपाई त्यांचे घोड्याचे जे रथ होते ना त्या रथांना चमकवत होते. Polishing their chariots of Pharaoh. पॉलिश करायचे त्या Because they रथांना. have to go behind the children of Israel कारण की इस्रायली लोकांच्या मागे हे रथ घेऊन जायचे and bring them back in आणि captivity. त्यांना परत बंधनात टाकून आणायचंय. But they were polishing their chariots to be stuck in the Red Sea. पण त्या शिपायांनी त्या रथांना कशासाठी एवढं चमकवलं आणि पॉलिश केलं. आपलं फक्त त्या तांबड्या समुद्राच्या पाण्यात बुडायला बर का. See those soldiers grooming their horses. ते सगळे शिपाई आपापल्या घोड्यांना अगदी व्यवस्थित काळजी घेऊन राखत होते. To be fed by the fishes of the Red Sea. कशासाठी इतकं राखलं त्यांनी त्या घोड्यांना सांभाळलं. त्यांनी अशासाठी की त्या समुद्रातल्या माशांनी हे घोडे खावेत. But we are putting garlands around the neck of our God. पण आपण काय करतो. आपण मात्र आपल्या देवाच्या गळ्याला हार घालतो. Praise the Lord. Amen. That's what we do. आपल्याला तेवढंच करायचं. We आपण trust in तेवढंच our करतो. God. आपण आपल्या देवावर विश्वास ठेवतो. We trust in the Lord. आपण आपल्या देवावर विश्वास ठेवतो. We don't trust in our might, in our speed, in our strength, in our natural grace. आपण आपल्या शक्तीवर, आपण आपल्या वेगावर, आपण आपल्या नैसर्गिक कृपेवर, आपण आपल्या नैसर्गिक शक्तीवर, आपण आपल्या नैसर्गिक ब्युटीवर किंवा सौंदर्यावर विश्वास ठेवून राहत नाही. Horses speak about battle and conquest. घोडे जे असतात ते युद्धांविषयी आणि स्पर्धांविषयी बोलतात. The word horse in Hebrew means to skip for joy. घोडा हिब्रू भाषेमध्ये घोडा या शब्दाचा अर्थ आनंदाने उडी मारणे. Skipping or jumping for joy. आनंदाने उडी मारणे.
that speaks about victory. त्याला विजय बोलला जातो. त्या Horse always is boastful about victory. घोडा नेहमी विजयाचा अभिमान बाळगतो. It says, I can overcome any enemy. I can win the battle. घोडा नेहमी मी करू शकतो, मी विजय मिळवू शकतो, मी करू शकतो, हे असं मी 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 सारखं घोड्यात असतं. Horses speak about height. घोडे उंचीविषयी बोलतात. Amen. आमेन. But my Lord Jesus did not sit on a horse. पण माझा प्रभू येशू कधी या घोड्यांवर बसला नाही बाबा. Nor did he sit on a mule. किंवा माझा प्रभू येशू कधी खेचरावर सुद्धा बसला नाही. My Lord sat on an ass, a donkey. माझा प्रभू येशू गाढवावर बसला. Praise the Lord. Amen. He did not sit on a horse or a mule. कधी तो घोड्यावर बसला नाही, कधी तो खेचरावर बसला नाही. लक्षात घेण्यासारखी बाब आहे, तो गाढवावर बसला. Horse speaks of lordship. Horse speaks about status. कारण की घोडा म्हणजे माझं स्टेटस, माझी पोझिशन. Praise the Lord. Hallelujah. That's why in Bethlehem, म्हणून बेथलेम if मध्ये you go today, आजही जर आपण गेलो, the opening is so low. त्यांचं ते जे दार आहे ना, ते इतकं त्यांनी ठेंगणं केलंय दार. You have to bow down and enter in, and there you see the place where Jesus was born. येशूचा जन्म ज्या ठिकाणी झाला ना, ते ठिकाण त्यांनी जे जपून ठेवलंय, त्याचा प्रवेश त्यांनी कसा केलाय, अगदी एवढूसं ठेंगणं दार केलेलं आहे. म्हणजे तिथं आतमध्ये जाताना झुकून जायचं, Yes. वाकून जायचं. There you see the 14-pointed star is the star. That's the place where Jesus was born. आणि तिथं 14 टोकी तारा आपल्याला पाहायला मिळतो, जिथं ते म्हणतात की येशूचा जन्म झाला. Before the opening was very huge. अगोदर म्हणे ते दार फार मोठं होतं. And these elite people used to come on the horseback, riding right inside to see the spot where Jesus was born. आणि सगळे श्रीमंत प्रतिष्ठित लोक घोड्यांवरती बसून तिथं आतमध्ये यायचे, येशूचा जन्म कुठे झालाय ते बघायला. And so now they have made it very small. मग त्यांनी आता काय केलं, ते मोठं दार एकदम छोटं केलं. Even the horse has to bend its head if it has to go, but I don't think so. And horse also can go in now. म्हणजे कधी घोडा जरी आला तर त्या घोड्याला असं वाकूनच जायला लागेल. पण मला असं वाटत नाही घोडा त्या दारी कधी येईल. Moses had status. मोशेकडे स्टेटस होतं. Moses had Egypt backing him. मोशेच्या मागे मिस्र देशाचा पाठिंबा होता. He had power. He had wisdom of Egypt. मोशेकडे सामर्थ्य होतं, मोशेकडे इजिप्त देशातलं ज्ञान होतं. And with that backing, he went about doing even the work of God. त्या पाठिंब्यानं तो देवाची कामं करायला लागला. Beloved people, माझ्या लोकांनो, you can do nothing with the horse kind of attitude for God. घोड्याच्या पद्धतीची जी वृत्ती आहे, ती वृत्ती घेऊन तुम्ही देवासाठी कधीही कुठलं काम करू शकत नाही. तुम्ही किती प्रयत्न We करा, can get nothing if we come as horses to God. घोड्यासारखे उन्मत्त बनून जर देवासमोर आलो ना, तर काहीही आपल्याला साध्य होणार नाही. Bible says, बायबल म्हणतं, Ecclesiastes 10:6 and 7. उपदेशक 10:6 आणि 7. Folly is set in great dignity, and the rich sit in low place. I have seen servants upon horses and princes walking as servants upon the earth. उपदेशक 10:6-7 त्याला मार्क करून ठेवा. मूर्खपण थोर पदवी स्थापलेले आहे. मूर्खपण थोर पदवीत Folly is set in great dignity in the beginning. मूर्खपण थोर पदवीत स्थापलेले आहे. In other words, Solomon is saying, दुसऱ्या शब्दात शलोमोन सांगत आहे, immaturity is given a place of prominence in this ना world. समंजस लोकांना प्राधान्याची जागा या जगात दिली जात आहे, While maturity is made to take a back seat. आणि समंजसांना मागे कोपऱ्यात बसवलं जात आहे. हालेलुया, आमेन. The unproven ones are riding on a horse. जे पारखले गेलेले नाहीत ते घोड्यावर बसून फिरतायत. The soul is riding a horse and the जीव. spirit is walking. म्हणजे जीव घोड्यावर बसला आणि आत्मा चालतोय. That means it is an error, isn't it? म्हणजे चूक झाली की नाही. That's why we should not have the horse attitude. म्हणून घोड्यासारखा स्वभाव आणि वृत्ती नकारे ठेवू. Proverbs 21:31 says, नीतिसूत्र 21:31 मध्ये लिहिलंय, the horse is prepared against the day of battle, but safety is of the Lord. नीतिसूत्र 21:31 म्हणतं, लढाईच्या दिवसासाठी घोडा तयार करण्यात येतो, परंतु तारण यहोवाकडूनच होत आहे. See, that doesn't mean you do nothing. याचा अर्थ असं नाही की आपण रिकाम टेकडे बसायचं आणि काही करायचं नाही. You do your best, तुम्ही जमेल तेवढं तुम्ही करा, but be prepared for the worst. पण त्यातूनही काही ना काही भयानक होईल अशी अपेक्षाही बाळगा. And then trust in God to bring victory. आणि मग देवावर विश्वास ठेवा की तू मला विजय दे. Praise the Lord. Hallelujah. You should be ready for anything. म्हणजे काय, कुठल्याही गोष्टीसाठी नेहमी तयार राहा.
A horse in the scripture refers to men and women who are endured with great outward grace. शास्त्रवचनांमध्ये घोडा अशा लोकांचं दर्शक आहे की ज्या लोकांवर नैसर्गिकरित्या फार कृपा आहे. Outside strength and authority. बाहेरची ताकद आणि बाहेरचा अधिकार आहे. Such people command natural admiration from the people. आणि असे जे लोक असतात ना ते लोकांच्या जमावाकडून नैसर्गिकरित्या कौतुक पावतात. They are the salts of the earth. ते या जगातले शौल आहेत. They are the Absaloms of this earth. ते या जगातले अबशालोम आहेत. They are the Eliabs of this earth. ते या जगातले एलियाब आहेत. They are the Pharisees and the scribes of this earth. ते या जगातले परुषी आणि सदुकी आहेत. Praise the Lord. आमेन. But if you come humble before पण God जर तुम्ही नम्र होऊन देवाकडे आलात and say, Lord, आणि म्हणालात प्रभू I am an ass. मी एक गाढव आहे. I am a donkey. मी एक गाढव आहे. The Lord will come closer to you. मग प्रभू थोडा तुमच्या जवळ येईल. He will come close to जरूर you. येईल He will sit आणि on बसेल you. तुमच्यावर बसेल. He will lead you. He will guide you. He will bless you. रस्ता दाखवेल, मार्ग दाखवेल, आशीर्वाद देईल. Never depend on your natural grace. कधीही तुमच्या नैसर्गिक सौंदर्यावरती अवलंबून राहू नका. Every talent, every grace, everything that you have should go through the cross. जी काही कुवत तुमच्यामध्ये आहे, नैसर्गिकरित्या सुद्धा ज्या काही कला, प्रतिभा, कुवत तुमच्यात आहे, ते सगळं वधस्तंभातून गेलं पाहिजे. Once it goes through the cross, ते वधस्तंभातून गेलं it loses its importance and it depends on the Lord. की मग स्वतःसाठी जे प्राधान्य आणि महत्व त्या गोष्टींनी ठेवलंय ते निघून जातं आणि प्रभूकडे बघून त्या गोष्टींचा वापर चांगल्या पद्धतीने If होतो. you have a natural grace to sing, जर तुमच्यामध्ये नैसर्गिकरित्या गायची कला आहे let it go through the cross. तर त्या कलेला जरा वधस्तंभात घाला. When you go through the cross, आणि जेव्हा तुम्ही वधस्तंभात न जाल there will be anointing on that talent. अभिषेक येईल त्या गायकीवर. Otherwise, the world has talents. नाहीतर या जगामध्ये असे खोऱ्याने आहेत की They ज्यांना can sing गायकीचा better than you. तुमच्यापेक्षा माझ्यापेक्षाही ते चांगलं गातात. They are better orators than me. तुमच्या माझ्यापेक्षा सुद्धा चांगल्या पद्धतीनं भाषण देणारे या जगात खोऱ्याने आहेत. Their fluency is better than mine. माझ्यापेक्षाही चांगल्या पद्धतीनं बोलणारे, They are much more qualified than me. माझ्यापेक्षाही जास्त शिकलेले They have खूप आहेत. better natural grace. त्यांच्यामध्ये नैसर्गिकरित्या सुद्धा खूप कृपा आहे. Do you understand? समजतं का? But every talent has to go through the cross. Then that talent has value. Otherwise, we'll be like the worldly people. पण त्या प्रत्येक कलेला वधस्तंभातनं तर न्यायलाच लागेल, नाही तर मग त्या कलेला काहीही अर्थ नाही. That's why you hear some people saying, I cannot sing with the choir, with the group. मला क्वायर बरोबर गाता येत नाही. I will not sing in the church. मी चर्च मध्ये नाही गाणार. I will sing outside. मी बाहेर See, गाईन. these are those talents of the world. हे जे आहे ना ह्याला म्हणतात जगातल्या कला. But when your talent goes to the cross, पण जेव्हा ती कला वधस्तंभातून जाते, you will be ready to sing for one person. You will be ready to sing with the choir. You will be ready to sing even at home when somebody tells you to sing. मग तुम्ही एका माणसासमोर गायला तयार होता, तुम्ही क्वायर मध्ये गायला तयार होता, तुम्ही तुमच्या घरी जर एखादा माणूस आला तर त्याच्या समोरही गायला तयार You are ready होता. to preach before 10,000. You are ready to preach to one person. तुम्ही 10,000च्या समोर संदेश सांगायला तयार होता, तुम्ही एका माणसाच्या समोर सुद्धा संदेश सांगायला मग Because तयार your होता. talent has gone through the cross. का? कारण तुमच्यातली जी कला आहे ती वधस्तंभातनं गेलेली You आहे. know you are nil without God. आणि तुम्हाला माहिती झालेलं आहे की माझ्या देवाशिवाय मी मूर्ख आहे, मी बावळट आहे, मी शून्य आहे. See Father Berkman's songs. फादर बकमनची गाणी कधी ऐकली आहे? He met some of our singers of the church. He said, you all have better voice than me. I don't have a voice. आपल्या चर्च मधल्या काही गायकांना फादर बकमन भेटले आणि फादर त्यांना म्हणाले, राजांनो तुमचे आवाज माझ्यापेक्षा चांगले आहेत, माझा आवाज इतका चांगला नाहीये. But he has the anointing. पण अभिषेक किती आहे? He has the anointing. अभिषेक किती आहे फादरवर? Praise the Lord. हालेलुया. Do you understand, people? समजतं मी जे सांगत आहे ते? Shall we continue next week? पुढच्या रविवारी सुरू ठेवूया.